तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. मित्रांनो, श्रावणाचा पवित्र महिना सुरू झाला की प्रत्येक शिवभक्ताच्या मनात एकच भावना जागी होते, महादेवांच्या चरणी मनोभावे अर्पण होण्याची. पण तुम्हाला माहीत आहे का, श्रावण सोमवारच्या भक्तीमागे शिव आणि शक्तीच्या प्रेमाची, त्यागाची आणि अढळ संकल्पनाची एक अत्यंत सुंदर कथा सांगितली जाते. ही कथा आहे माता पार्वतीच्या अखंड तपश्चर्येची. ही कथा आहे भगवान शिवांच्या वैराग्याची. आणि ही कथा आहे अशा भक्तीची जिच्या समोर साक्षात महादेवांनाही भक्तीसमोर नतमस्तक व्हावे लागले. आजची ही कथा केवळ ऐकण्यासाठी नाही, तर आपल्या जीवनाला एक सुंदर शिकवण देण्यासाठी आहे. कारण आयुष्यात कितीही अडचणी आल्या, कितीही संकटे आली, मनात कितीही चिंता निर्माण झाली, तरी श्रद्धा, संयम आणि योग्य प्रयत्न सोडायचे नाहीत. हा संदेश माता पार्वती आपल्याला या कथेतून देतात. चला तर मग मन शांत करूया, भगवान शिव आणि माता पार्वतीचे स्मरण करूया आणि भक्तिभावाने ऐकूया श्रावण सोमवारची ही पवित्र शिव पार्वती कथा. हर हर महादेव. एकेकाळी कैलास पर्वतावर भगवान शिव समाधीत मग्न होते. शांत वातावरण आणि त्या शांततेमध्ये ध्यानस्थ असलेले देवादिदेव महादेव. भगवान शिवांसोबत माता सती होत्या. सतींची शिवांवर अखंड श्रद्धा होती. त्यांच्यासाठी शिव म्हणजे केवळ पती नव्हते. शिव म्हणजे त्यांचा आधार, त्यांचे आराध्य, त्यांचे सर्वस्व. पण संसारात अहंकाराला स्थान मिळाले की संकटांची सुरुवात होते. माता सतीचे पिता दक्ष प्रजापती यांच्या मनात भगवान शिवांविषयी गैरसमज आणि अहंकार निर्माण झाला. त्यांना शिवांचे साधे जीवन आवडत नव्हते. शिवांचे वैराग्य त्यांना समजत नव्हते. आणि याच अहंकारातून त्यांनी एक मोठा यज्ञ आयोजित केला. या यज्ञासाठी अनेक देवांना आमंत्रण देण्यात आले. पण भगवान शिव आणि माता सती यांना मात्र आमंत्रण देण्यात आले नाही. माहेरी मोठा यज्ञ होत असल्याचे सतींना समजले. मुलीचे मन माहेराकडे ओढले जाते, त्यामुळे सतींना त्या यज्ञाला जाण्याची इच्छा झाली. भगवान शिवांनी मात्र त्यांना शांतपणे समजावले, जिथे प्रेम आणि सन्मान नाही तिथे विना आमंत्रण जाणे योग्य नाही. पण सतीच्या मनातील माहेरची ओढ मोठी होती. शेवटी शिवांनी त्यांच्या इच्छेचा मान ठेवला आणि सती यज्ञस्थळी गेल्या. यज्ञमंडपात अनेक देव उपस्थित होते, पण सतींना अपेक्षित असलेले प्रेम तिथे मिळाले नाही. दक्षांच्या मनात शिवांविषयी आलेला अहंकार अजूनही कायम होता. त्यांनी भगवान शिवांविषयी अपमानास्पद शब्द बोलण्यास सुरुवात केली. सतींना हे सहन झाले नाही. ज्यांना त्या परमेश्वर मानत होत्या, ज्यांच्या चरणी त्यांनी आपले संपूर्ण जीवन अर्पण केले होते, त्यांचाच अपमान आपल्या पित्याच्या मुखातून ऐकणे सतींसाठी अत्यंत दुःखद होते. त्यांना त्या क्षणी भगवान शिवांचे शब्द आठवले, जिथे सन्मान नाही तिथे जाऊ नकोस. सतींना आपल्या निर्णयाचा पश्चाताप झाला. त्यांनी मनोमन ठरवले की शिवांचा अपमान ज्या शरीराने ऐकला त्या शरीराचा त्याग करून त्या पुन्हा शिवांनाच प्राप्त होतील. जन्म कोणताही असो, माझे मन आणि माझी भक्ती सदैव महादेवांच्या चरणीच राहो. यानंतर सतींचा देह पंचतत्वात विलीन झाला. सतींच्या या घटनेची बातमी कैलासावर पोहोचली. भगवान शिवांच्या अंतःकरणाला प्रचंड वेदना झाल्या. जगाच्या कल्याणासाठी विष पचवणारे नीलकंठ, ज्यांच्या एका स्मरणाने भक्तांच्या मनाला आधार मिळतो, तेच महादेव सतीच्या विरहाने व्याकुळ झाले. सृष्टीचा समतोल बिघडू लागला. शिवांनी संसारापासून स्वतःला दूर केले. ते गहन समाधीत गेले. त्यांच्या वैराग्यामुळे देवांनाही चिंता वाटू लागली. कारण शिव आणि शक्ती यांचा समतोल म्हणजेच सृष्टीचा समतोल. देवांना जाणवले की शक्तीने पुन्हा जन्म घेणे आवश्यक आहे. हिमालय पर्वत आणि माता मैना हे अत्यंत भक्तिमान दाम्पत्य होते. त्यांच्या मनात जगन्मातेची भक्ती होती. त्यांनी देवीची मनापासून आराधना केली आणि त्यांच्या घरी एका दिव्य कन्येचा जन्म झाला. तीच होती पार्वती. हिमालयाची कन्या म्हणून तिचे नाव पार्वती ठेवण्यात आले. लहानपणापासूनच पार्वतीला भगवान शिवांविषयी एक अनामिक ओढ होती. इतर मुली खेळण्यात रमायच्या, पण पार्वतीला शिवलिंग बनवून त्याची पूजा करायला आवडायचे. ओम नमः शिवाय
हा मंत्र ऐकला की तिचे मन शांत व्हायचे. तिला स्वतःलाही समजत नव्हते की महादेवांकडे तिचे मन इतके का ओढले जाते. पण तिच्या अंतःकरणात एक खोल स्मृती होती. तीच होती सतीची स्मृती. एके दिवशी महर्षी नारद हिमालयाच्या राजवाड्यात आले. पार्वतीचे भविष्य विचारले असता नारदांनी सांगितले, ही कन्या सामान्य नाही. ही आदिशक्तीचे स्वरूप आहे. तिच्या जीवनाचा संबंध साक्षात भगवान शिवांशी आहे. हे ऐकून पार्वतीच्या मनातील संकल्प अधिक दृढ झाला. तिने आपल्या मातापित्यांना सांगितले, माझे जीवन महादेवांच्या चरणी अर्पण करण्यासाठी आहे. मातापित्यांना काळजी वाटली. शिवांचे जीवन राजवाड्यासारखे नव्हते. त्यांच्याकडे वैभव नव्हते. पण पार्वतीला माहीत होते, संपत्तीपेक्षा शिवांचे चरण मोठे आहेत. राजवैभवापेक्षा भक्ती मोठी आहे आणि सुखापेक्षा सत्य मोठे आहे. पार्वतीने राजमहलातील सुखांचा त्याग केला. तिने कठोर तपश्चर्या सुरू केली. वनात, पर्वतांमध्ये, निसर्गाच्या सानिध्यात तिच्या ओठांवर एकच मंत्र होता, ओम नमः शिवाय. ऋतू बदलत गेले. कधी प्रखर ऊन, कधी मुसळधार पाऊस, कधी कडाक्याची थंडी. पण पार्वतीची भक्ती बदलली नाही. तिच्या मनात एकच ध्येय होते, भगवान शिवांची प्राप्ती. ती शिवलिंगाची पूजा करायची, बेलपत्र अर्पण करायची, पाण्याने अभिषेक करायची आणि मनापासून महादेवांचे स्मरण करायची. याच भक्तीच्या परंपरेशी श्रावण महिन्याचा शिवभक्तीशी असलेला संबंध जोडला जातो. श्रावणातील प्रत्येक सोमवार भक्तांसाठी महादेवांच्या स्मरणाचा, आत्मचिंतनाचा आणि भक्तीचा सुंदर दिवस मानला जातो. पार्वतीची तपश्चर्या पाहून भगवान शिवांनी तिची परीक्षा घेण्याचे ठरवले. ते एका तपस्वीच्या स्वरूपात तिच्या समोर आले आणि त्यांनी शिवांचीच निंदा करण्यास सुरुवात केली. तू एवढी सुंदर आणि राजकन्या असून अशा विरक्त व्यक्तीला पती म्हणून का निवडतेस? शिवांकडे वैभव नाही, ते भस्म धारण करतात, ते कैलासावर राहतात. तू हा विचार सोडून दे. पार्वतीने शांतपणे सर्व ऐकले. पण जेव्हा त्या तपस्वीने महादेवांविषयी अपमानास्पद बोलण्यास सुरुवात केली, तेव्हा तिच्या भक्तीने उत्तर दिले. ती म्हणाली, ज्यांना तुम्ही वैरागी म्हणता तेच माझ्यासाठी संपूर्ण विश्वाचे स्वामी आहेत. ज्यांच्याकडे जगाचे वैभव आहे त्यांना बाह्य संपत्तीची आवश्यकता नाही. माझ्यासाठी महादेव म्हणजेच सत्य. त्यांच्या चरणांपेक्षा मोठे कोणतेही वैभव मला नको. पार्वतीचा हा अढळ विश्वास पाहून भगवान शिव प्रसन्न झाले. क्षणात तो तपस्वी रूपातील पुरुष बदलला. समोर साक्षात भगवान शिव प्रकट झाले. जटा, मस्तकी चंद्र, कंठात नाग, हातात त्रिशूळ आणि मुखावर करुणेचे तेज. पार्वतीच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. ज्यासाठी तिने इतकी तपश्चर्या केली, ज्यांचे नामस्मरण तिने दिवस रात्र केले, तेच महादेव आज तिच्या समोर उभे होते. भगवान शिवांनी पार्वतीला आशीर्वाद दिला. तिची भक्ती, तिचा संयम आणि तिचा अढळ संकल्प स्वीकारला. शिव आणि शक्ती पुन्हा एकत्र आले आणि सृष्टीचा समतोल पुन्हा प्रस्थापित झाला. भक्तांनो, या कथेचा अर्थ केवळ शिव पार्वतीचा विवाह एवढाच नाही. या कथेमध्ये आपल्या जीवनासाठी खूप मोठा संदेश आहे. पहिली शिकवण, अडचणी आल्या म्हणून संकल्प सोडू नका. पार्वतीसमोर कितीही अडथळे आले पण तिची श्रद्धा डगमगली नाही. दुसरी शिकवण, बाह्य संपत्तीपेक्षा अंतःकरणाची श्रीमंती मोठी असते. पार्वतीने राजवैभवापेक्षा शिवभक्ती निवडली. तिसरी शिकवण, भक्ती म्हणजे फक्त इच्छा मागणे नाही. भक्ती म्हणजे मन शुद्ध करणे, अहंकार कमी करणे आणि योग्य मार्गावर चालण्याची शक्ती मिळवणे. चौथी शिकवण, श्रद्धेसोबत प्रयत्न आवश्यक आहे. फक्त महादेव माझे काम करतील असे म्हणण्यापेक्षा स्वतःचे कर्तव्य प्रामाणिकपणे करणे हीच खरी शिवभक्ती आहे. आणि पाचवी शिकवण, शिव आणि शक्ती हे जीवनातील संतुलनाचे प्रतीक आहेत. शिव म्हणजे शांतता आणि शक्ती म्हणजे कृती. शांत मन आणि योग्य कृती एकत्र आली की जीवनाचा मार्ग अधिक सुंदर होतो. म्हणूनच श्रावण महिन्यात महादेवांचे स्मरण करताना मनात एक सुंदर संकल्प करा. आज मी माझ्या मनातील राग कमी करेन. आज मी कोणाला विनाकारण दुखावणार नाही. आज मी माझे कर्तव्य प्रामाणिकपणे करेन. आज मी माझ्या कुटुंबासाठी प्रेम आणि शांतता निर्माण करेन. आणि शक्य असेल तेव्हा
श्रद्धेने भगवान शिवांचे नामस्मरण करेन. ओम नमः शिवाय हा मंत्र शांतपणे म्हणत काही क्षण स्वतःच्या मनाकडे पहा. कदाचित बाहेरची परिस्थिती लगेच बदलणार नाही, पण आपले मन नक्की बदलू शकते. आणि मन बदलले की संकटाकडे पाहण्याची आपली शक्ती बदलते. त्यामुळे आज आपण महादेवाचरणी प्रार्थना करू की, हे कैलासपती महादेवा, आमच्या मनातील अहंकार दूर करा, आमच्या मनातील भीती दूर करा, आमच्या घरात प्रेम आणि शांतता राहू द्या. माता पार्वतीप्रमाणे अढळ श्रद्धा द्या. कठीण प्रसंगी संयम द्या. योग्य मार्ग निवडण्याची बुद्धी द्या. आमच्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी राहू द्या. आमच्या आईवडिलांना, मुलांना, भावंडांना आणि सर्व प्रियजनांना सुख, शांती आणि आरोग्य लाभू दे. जिथे दुःख आहे तिथे धैर्य द्या. जिथे चिंता आहे तिथे शांतता द्या. जिथे अंधार आहे तिथे आशेचा प्रकाश द्या. आणि आमच्या प्रत्येक सात्विक प्रयत्नाला तुमचा आशीर्वाद लाभू द्या. हे भोलेनाथ, आमच्या हातून कळत न कळत झालेल्या चुका क्षमा करा. आमचे मन शुद्ध करा. आमच्या विचारांना सकारात्मक दिशा द्या आणि तुमच्या चरणावरील भक्ती कधीही कमी होऊ देऊ नका. प्रिय भक्तांनो, श्रावण सोमवारची ही शिवपार्वती कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते. श्रद्धा अढळ असेल आणि प्रयत्न प्रामाणिक असतील तर कठीण काळातही आशेचा मार्ग सापडतो. माता पार्वतीची भक्त आपल्याला धैर्य देवो. भगवान शिवांची कृपा आपल्या मनाला शांतता देवो आणि आपल्या प्रत्येक चांगल्या कर्माला महादेवांचे आशीर्वाद लाभोत. तुमच्या मनात जर महादेवांबद्दल श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये प्रेमाने लिहा ओम नमः शिवाय. आणि ही कथा आवडली असेल तर आपल्या कुटुंबातील आणि मित्रपरिवारातील शिवभक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. अशाच भक्तिमय कथा, मंत्र, नामस्मरण आणि शिवभक्तीच्या सुंदर व्हिडिओसाठी गुरुभक्ती मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन भक्तिमय कथेसोबत. तोपर्यंत हर हर महादेव. धन्यवाद.